मस्तकावर कुंकू गेलं निघून की लय अवघड असतंय जगणं. इथं बसलेल्या प्रत्येक बापाला मी प्रश्न विचारेन, इथं बसलेल्या प्रत्येक आईला मी प्रश्न विचारेन, असं घडू नये. आपल्या लेकराच्या मस्तकावरचं कुंकू जावं असं कोणालाच वाटत नाही महाराज, कोणत्याच आई बापाला वाटत नाही, असं घडूच नाही. पण जर घडलं तर त्या बाईनं कसं जगायचं? मला वाटतं इथून मागचा काळ थोडा चांगला होता, पण इथून पुढचा काळ खूप भयानक आहे. माझ्या जीवनातली घटना सांगते. 2021 कोरोना अगदी संपत आलेला होता. तर काय होतं ना, आमच्याकडे 2 मोबाईल आहेत, सारखे फोन येत असतात. कार्यक्रमाच्या गडबडीत आम्ही निघालो आणि फोन आला. आता महिला मंडळ घरातल्या घटना सांगत असतात, सासूने असं केलं, सुनेनं तसं केलं, आणि तो ऐकायचा मला कंटाळा. फोन केला, नागेश्वरी ताई बोलता का? म्हटलं हो बोला, कोण आहे? काहीच नाही बोली. म्हटलं बोला ना, कोण आहे तुम्ही? फोन केलाय ना तुम्ही, कोण आहात? ती म्हटली ताई फोन कट नका करू, माझा आवाज कंठाच्या बाहेर येत नाही, माझी हिम्मत होत नाही सांगायला. मी म्हटलं अहो बोला ना तुम्ही, मला फोन केलाय तर काहीतरी काम असेल ना, बोला, कोण पाहिजे तुम्हाला? म्हटले नागेश्वरी ताई. बोलते मी, बोला तुम्ही कोण आहात, नाव काय तुमचं? लोक सर्रास एकतर घरचं गाराणं सांगतात, नाही तर कार्यक्रमासाठी फोन करतात. त्यावेळेला त्या 27 वर्षाच्या मुलीनं सांगितलं, ताई मी एक विधवा मुलगी बोलते. मुलगी आणि विधवा म्हटलं की माझ्या अंगावर काटा आला महाराज. मी म्हटलं का मस्करी करताय तुम्ही? तुम्ही कोण आहात? माझी मस्करी का करता? माझ्या स्वभावावरून माझी मस्करी तुम्ही करू नका. तिने सांगितलं नाही ताई, मी तुमची मस्करी नाही करत. खरंच माझं वय 27 वर्षाचं आहे. माझा पती या जगातून निघून गेलाय. वेळ जात नाही म्हणून मी सहज मोबाईलवर तुमचं कीर्तन पाहिलं. कीर्तन पाहत असताना पाहत अगदी 15 दिवस झाले ताई तुमचं कीर्तन मी ऐकते. नंबर दिसला आणि फोन केला तुम्हाला. हिम्मत नव्हती होत माझी. मी म्हटलं तुम्हाला काही मदत हवी आहे का? ती म्हटली नाही ताई, मी तुम्हाला पैसे मागण्याकरता फोन नाही केला, मी तुम्हाला मला काही द्यावं म्हणूनही फोन नाही केला. म्हटलं मग ताई, आजकाल मायबापाची अशी स्थिती आहे का मुलगी सुंदर दिसायला असेल तर तिला शिकवायचं नाही, तिला तिच्या पायावर उभं करायचं नाही. बघा आई म्हणते ना, अरे माझी मुलगी खूप सुंदर आहे दिसायला, तिला काय गरज आहे तिच्या पायावर उभी राहायची? श्रीमंत घराणा करून देतो, चांगलं होईल तिचं. हा गोड गैरसमज आहे महिला मंडळ, काढून टाका. सौंदर्य कुठपर्यंत टिकणार आहे? लग्न झालं की 5-6 वर्षानंतर सौंदर्य मावळलं जातं. मग काय कराल? ती मुलगी मला सांगते ताई, मला 12वीला माझा पहिला नंबर आला होता. मी माझ्या बाबाला म्हटलं, बाबा मला शिकवा ना, मला माझ्या पायावर उभी राहायची इच्छा आहे, मी नक्की अभ्यास करेन, तुम्ही थोडे पैसे भरा. बाबा म्हटले, बाई लेकीची जात आहे, तू ठेवण्याची गोष्ट आहे का? तुला असं ठेवता नाही येणार बा, तुला श्रीमंत घराण्यात देतो, तुझ्या नवऱ्याला सांगतो शिकवायला. असंच होतं. बराच वेळेला आम्ही शिकू म्हणतात. लग्न झालं आणि यांना मी म्हटलं, अहो मला शिकवा ना. हे म्हटले, अगं मी कमवतोय ना, तुला काय गरज आहे? पैसा म्हणून पोरगी पायावर उभी नको आहे. तिला या जगाशी संघर्ष करता आला पाहिजे म्हणून तिनं स्वतः कमवलं पाहिजे महाराज. आई बरेच वर्ष झाले माझ्या लग्नाला, मूलबाळ नव्हतं मला. देवाच्या कृपेने मला दिवस गेले आणि पुढे कोरोनाचं संकट. पूर्ण घर कोरोनात गेलं. प्रत्येकाला कोरोना झाला की आमचे हे जायचे घेऊन.
लॉकडाऊन घातलं आणि यांना कोरोना झालेला मला सांगितलं सुद्धा नाही. ताई 6 महिने झाले हो माझे पती या जगातून निघून गेले. तो बेकार असणारा कोरोना माझ्या पतीला घेऊन गेला, माझा प्राण तो घेऊन गेला. ताई आज माझ्या बाबानं माझ्या पायावर मला उभं केलं नाही, मला आता जगता येत नाही, मरता येत नाही. माझं बाळ 3 महिन्याचं आहे, मला कोण शेतात काम देईल? अरे ज्या घराला वाचवलं ते घर तरी मला आयतं बसून घालील का? ताई आता वेळ नाही जात. तुम्ही कीर्तनकार आहात, एवढ्याच करता तुम्हाला फोन केला की या जगामध्ये सांगा की मुलीला तिच्या पायावर उभं राहू द्या. मुलीला शिकण्याचा अधिकार आहे. कारण तारुण्यात तिचा पती गेला तर लोक तिला चांगल्या नजरेने पाहत नाही. नवरा नसला की जगणं सोपं नसतं. नवरा नसला की जगणं सोपं नसतं. समाजात वावरणं तिला कठीण होऊन बसतं. नवऱ्याच्या निधनानं ती पुरती कोसळून जाते. तिच्यासाठी खरं तर आकाश पाताळ एक होते. डोंगरा एवढं दुःख घेऊन तिला पुढे चालायचं असतं आणि विरहाचं विष पिऊन मुलांना सावरायचं असतं. विधवा स्त्री ही संधी समजून काही जण तिच्याकडे बघत राहतात. तिचं शरीर मिळवण्याकरता मौज मजा करणाऱ्यांची गर्दी तिच्या अवतीभोवती वाढत राहते. महाराज अरे तू लग्न करून टाक हा प्रत्येक जण तिला सल्ला देतो आणि वासना धुंद नजरांचा तिच्या शरीरावर कायमचा हल्ला होतो. विधवा स्त्री एक संधी आहे म्हणून तिच्या भोवती अवतीभोवती सतत गुरगुरत राहतात. मर्द नावाची श्वानपथ तिच्या अवतीभोवती सतत गुरगुरत राहतात. अशा स्त्रियांना समाज सुद्धा कमी मान देतो. मी जर कुठे कीर्तनाला गेलो, कीर्तनकार ताईला हार घालायचाय, पंगत माझी आहे म्हणून त्या बाईला भान नसतं की माझ्या डोक्यावर कुंकू नाही, मस्तकावर कुंकू नाही. छानसा हार घेऊन येईल, बुक्का घेऊन येईल. ताईला हार घालायचा म्हणून समाजातून जर विठोबा रुक्माईला ती बाई उठली ना पुरुष वर्ग, तर याच पब्लिक मधून आवाज येतो, हो बाई तुम्ही खाली बसा आणि सुवासिन बाईला उठवा. या समाजात सुद्धा तिला कमीच मान मिळतो. हा समाज सुद्धा तिला स्वीकारत नाही. पण ऐका ना, तीच जर मुलगी शिकलेली असेल, तीच मुलगी जर तिच्या पायावर उभी असेल, तर तिच्यावर जर असा प्रसंग आला तर संकटाच्या छाताडावर पाय देऊन ती पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. महाराज ती समाजाचा विचार करणार नाही.